तुम्ही डीमार्ट मध्ये स्वस्त खरेदी करायला जाता, पण बाहेर पडताना जे बिल हातात येतं ते पाहून जर कधी मनात आलं असेल की आपण एवढं कधी खरेदी केलं, तर याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आहे. शेवटपर्यंत पाहिलं तर तुमचं 1000 रुपये या ठिकाणी वाचले जाऊ शकतात. तुम्ही वारंवार तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तर पुन्हा देखील तुमचे पैसे या ठिकाणी वायपट जाऊ शकतात. तर आपण काय करत असतो, डीमार्ट मध्ये स्वस्त भेटतं, काही मोठमोठ्या ऑफर असतात म्हणून आपण वारंवार डीमार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी जात असतो. पण जे काय दिसणाऱ्या काचेच्या वस्तू, सुंदर जे ऑफर या ठिकाणी आपल्याला घायल करतात आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी खरेदी करायला सांगत असतात. तुम्ही सकाळ घरातून बाहेर पडताना ठरवता की आज फक्त गरजेचा किराणाच घ्यायचा आहे, जास्त काही घ्यायचं नाही, थोडक्यात उरकून घरी परतायचं. पण ज्या क्षणी तुमच्या डीमार्टच्या त्या मोठ्या काचेच्या दारातून आज तुम्ही पाऊल टाकता, त्या क्षणी तुमचं नियंत्रण हळूहळू निष्ठायला सुरुवात होते. कारण समोरचं दृश्य असं असते की मेंदूला विचार करायला भाग पडतं. ना उजवीकडे ना डावीकडे, सगळीकडे चमकदार पॅकेज, मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ऑफर्स, एकावर एक फ्री, मर्यादित साठा, आजच घ्या, अशा शब्दाचा सतत मारा सुरू असतो आणि तुमचा मेंदू न कळत थकायला लागतो. आणि तुम्ही घरूनच एक छोटीशी लिस्ट करून घेऊन आलेला असता, पण काही मिनिटातच ती लिस्ट आता मोबाईल मध्ये राहते आणि ट्रॉली मात्र स्वतःहून भरायला लागते. सुरुवातीला तुम्ही स्वतःला समजावता की हे आता गरजेचं आहे, ते तर आता पाहायला गेलं तर स्वस्त आहे, हे तर ऑफर मध्ये, पण हळूहळू ट्रॉलीत अशा वस्तू जमा होऊ लागल्यात तर ज्या तुम्ही घेणारच नव्हता. आणि तरी देखील तुम्ही मनाशी कारण देत तयार करता की चालेल, पुढच्या महिन्यात उपयोगी पडेल. आणि कारण डीमार्ट मध्ये खरेदी ही फक्त वस्तूची घेण्याची प्रक्रिया नसते, ती एक पूर्ण आखलेली मानसिक रणनीती असते, जिथे ग्राहक कुठे थांबेल, कुठे वेळ जास्त थांबेल हे सगळं आधीच ठरवलेलं असतं आणि तुम्हाला जाणवत देखील नाही. तुम्ही 5 वस्तू घ्यायला जाता आणि बाहेर पडता पडता तेव्हा ट्रॉलीत 15 ते 20 वस्तू असतात. आणि हे फक्त तुमच्या बाबतीतच घडणार तर जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. कारण डीमार्ट मानवी मानसिकतेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून आपली संपूर्ण यंत्रणा चालवत असतो. उदाहरणार्थ, एकावर एक फ्री ही ऑफर पाहताच आपल्या मनात पहिला विचार येतो, अरे हे सोडणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे, गरज नसली तरी चालेल पण फ्री मिळतंय ना, म्हणजेच आपल्याला फायदाच फायदा मिळणार. याच विचारावर ट्रॉलीत अजून एक पॅकेज जातं. आता मग अजून एक बघता बघता ट्रॉली भरते चिप्स, बिस्किट्स, फरसाण, नमकीन, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स अशा गोष्टींनी, जे काय खरं तर अत्यावश्यकच नसतात, पण मोठ्या पॅकेजवर दिलेल्या ऑफर्स 40%, 50% अशा सुटीमुळे अचानक तुमच्या महत्वाच्या वाटू लागतात. तुम्हाला स्वतःला समजता की बाहेर हे सगळं किती महाग असतं, इथे तर किती स्वस्त मिळतं, पण इथेच खरी तुमची फसवणूक सुरू होते. कारण तुम्ही मोठ्या अक्षरात लिहिलेली सूट पाहता, पण खालच्या बाजूला छोट्या अक्षरात लिहिलेली प्रति ग्रॅम किंवा प्रति लिटर तुम्ही किंमत पाहत नाही. उदाहरणार्थ चिप्सच घ्या, तुम्हाला जर 20 रुपयाचं छोटं पॅकेट पुरेसं नसतं, पण समोर 100 रुपयाचं मोठं पॅकेज दिसतं, त्यावर 50% सूट असे लिहिलेले असते आणि तुम्हाला वाटतं 100 रुपयाचं म्हणजे 100 ग्रामचे आपल्याला 50% सूट मिळते, पण प्रत्यक्षात तो प्रोडक्ट डीमार्ट साठी खास बनवला असतो. मोठं दिसावं आणि पॅकेजिंग देखील केलं जातं आणि प्रति ग्राम किंमत जवळजवळ तितकीच असते. म्हणजे तुम्ही काही बचत करत नसता, उलट गरज नसताना जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खरेदी करत असता. आणि डीमार्टचा हेतूच हाच असतो, तुम्हाला स्वस्त वाटायला लावायचं पण प्रत्यक्षात जास्त खर्च करायला लावायचा. आता यासाठीच गरजेच्या वस्तू कधीच समोर ठेवल्या जात नाहीत. डाळ असेल, तांदूळ असेल, साखर असेल, तेल असेल, मीठ असेल, या सगळ्या वस्तू हमखास शेवटच्या रॅकवर किंवा दुकानाच्या कोपऱ्यात असतात. कारण डीमार्टला माहित असतं ग्राहक शोधायला त्या संपूर्ण दुकान फिरणारच आणि त्या प्रवासात तो मधल्या प्रत्येक रॅकवर ठेवलेल्या ऑफर वस्तू पाहणार, त्यातल्या काहीतरी तो उचलणार. गरजेची वस्तू सापडेपर्यंत ट्रॉली आधीच अर्धी भरलेली असणार. आता तुम्हाला वाटतं तुम्ही फक्त शोध घेताय, पण प्रत्यक्षात तुम्ही खर्च वाढवत चाललेला असता. हे सगळं इतक्या सफाईने घडतं की तुम्हाला संशयही येत नाही. कारण वातावरण असं तयार केलं असतं, तुम्हाला थांबावंसं वाटतं, तुम्हाला राहावंसं वाटतं, अजून थोडं घ्यावंसं वाटतं. आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे बिलिंग काउंटर, जिथे मुद्दाम चॉकलेट्स, ट्रॉफ्या, लहान खेळणी ही आता मुद्दामच ठेवलेली असतात. कारण डीमार्टला माहित असतं रांगेत उभं असलेलं मूल, जे काय बाळ असतं ते आता शांत बसणार नाही, ते काही तर मागणारच. त्या क्षणी आई वडील विचार न करता 2-4 वस्तू ट्रॉलीत टाकत असतात, कारण त्यावेळेला शांत ही जास्त महत्वाची असते. आणि अशा छोट्या मोठ्या खरेदी मिळून शेवटी बिल किती वाढले हे आपल्याला कळत देखील नाही. आणि जेव्हा बिल हातात येतं तेव्हा अचानक धक्का बसतो, कारण मनात ठरवलेला खर्च
तेव्हाच मागे पडलेला असतो, पण तोपर्यंत आपल्याला पाहायला गेलं तर उशीर झालेला असतो आणि आपण स्वतःलाच आपण चालेल पुढच्या वेळी कमी घेऊ, पण खरी गोष्ट आहे की पुढच्या वेळी पुन्हा तेच घडणार असतं. कारण डीमार्ट तुमच्यासाठी खेळ खेळत नाही, तर तुमच्या सवयीशी खेळत असतं, तुमच्या स्वस्ताच्या मोहाशी खेळत असतं. म्हणूनच ही गोष्ट इथेच थांबच नाही, कारण डीमार्ट मधली प्रत्येक रॅक आणि प्रत्येक लाईट, प्रत्येक मोकळी जागा मुद्दाम ठेवलेली असते, जेणेकरून तुम्ही हळूहळू चालाल, जास्त वेळ थांबाल. कारण जितका वेळ तुम्ही दुकानात घालवता तितका वेळ जास्त तुमच्या ट्रॉलीमध्ये वस्तू पडण्याची शक्यता असते. म्हणूनच डीमार्ट मध्ये घाईघाईत खरेदी करणं अवघड असतं, कारण प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसतं, नवीन ऑफर दिसते आणि मेंदू पुन्हा विचार करायला लागतो आणि हेच घेऊ का तेच घेऊ का, हळूहळू मूळ उद्देश मागे पडतो. काही मुद्दाम वस्तू डोळ्याच्या पातळीवर ठेवलेल्या असतात, कारण त्यावर डीमार्टला सर्वात जास्त नफा मिळत असतो. कारण बहुतेक वेळा खाली वाकून किंवा इतरत्र पाहून निर्णय घेत नाही, जे काय सरळ आणि समोर दिसतं तेच आपण उचलत असतो. त्यामुळे महाग किंवा जास्त नफा देणाऱ्या वस्तू आपोआप विकल्या जातात आणि स्वस्त पर्याय खाली किंवा वर असतात, पण आता त्याकडे लक्ष जातच नाही. आता हे सगळं मानसशास्त्रावर आधारित असतं. आता तुम्हाला वाटतं की प्रत्यक्षात तुमचं वागणं आधीच अभ्यासलेलं असतं, पॅकेजचा खेळ असतो. आता बघा, कारण मोठं पॅकेज म्हणजे जास्त किंमत आणि जास्त किंमत म्हणजे जास्त बिल, हे ठिकाणी ग्राहकाला वाटत असतं. पण मोठे घेतले की पुढे खर्च वाचेल, पण प्रत्यक्षात जास्त प्रमाणामुळे वापर देखील वाटतो. आता बिस्किटच उदाहरण घ्या. आता छोटं पॅकेज असताना 2 बिस्किट आपल्याला पुरत असतात, पण मोठं पॅकेज असेल तर 4-5 सहज आपण खाऊन जातो. ते संपतही लवकर, म्हणजे पुन्हा खर्च पुन्हा खरेदी. डीमार्टला हे सगळं माहित असतं, म्हणूनच मोठ्या पॅकेजला प्रोत्साहन देतात. आणि फ्रीचा हा मोह सगळ्यांसाठी धोकादायक असतो, कारण आपण संधी शोधतोय, पण प्रत्यक्षात आपण बजेट मोडतोय. पण त्या क्षणातला आनंद आपल्याला ते जाणवू देखील देत नाही. आणि डीमार्ट मध्ये पाहायला गेलं तर संगीत सौम्य असतं, प्रकाश आरामदायक असतो, सगळं स्वच्छ असतं, कारण शांत मनाचा माणूस सावध नसतो, तो जास्त खर्च करतो आणि बिल पाहिल्यावरच वास्तव समोर येतं. मग आपण स्वतःलाच दोष देतो की मीच तर जास्त घेतलं, मीच नको तेच उचललं. पण ते खरं तर तुम्ही एकटे जबाबदार नसता, कारण संपूर्ण सिस्टमच अशी रचलेली असते. तुम्ही जास्त घ्याल, जास्त खर्च कराल आणि हे फक्त डीमार्ट पुरतच मर्यादित नाही, तर हीच पद्धत मॉल्स मध्ये, ऑनलाईन शॉपिंग मध्ये, सेल फ्लॅश ऑफर्स मध्ये वापरली जाऊ शकते. फक्त स्वरूप वेगळं असतं. आता हेच तो तुम्हाला ग्राहकाला जास्त वेळ अडकवायचं असतं, जास्त वस्तू दाखवायच्या असतात आणि भावनेतून निर्णय घेतला की तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असते. म्हणूनच प्रश्न डीमार्ट मध्ये स्वस्त आहे का नाही हा प्रश्न आहे. आता डीमार्ट मध्ये खरेदी करता आपण किती जागरूक आहोत, कारण स्वस्त आणि महाग हे फक्त किमतीवर ठरत नाही, तर गरज आणि वापरावर ठरत असतं. आता बघा, वस्तू 0 रुपयात मिळाली तर ती महागच असते, कारण तुम्ही ही गोष्ट एकदा लक्षात आली की खरेदीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो. म्हणूनच हुशार ग्राहक तोच असतो जो दुकानात शिरण्याआधीच अर्धी लढाई जिंकत असतो. बघा, तिच्या बाहेर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लिस्ट असते, त्या लिस्टच्या प्रमाणे तुम्ही खरेदी केला असेल तर तुमची जे काही तुमचं महिन्याचं बजेट आहे ते बजेट बाहेर जात नाही. आणि ट्रॅव्हलिंग ऐवजी तुम्ही बास्केट घेता, भुकेला पोटी खरेदी करत नाही. मोठ्या अक्षरावर नाही तर लहान अक्षरावर विश्वास ठेवतो, कारण पैसा कमवणं जितकं कठीण आहे तितकं देखील खर्च करणं देखील अतिशय कठीण असणार आहे. जर आज हा विचार तुमच्या मनात थोडासा रुजला तर कदाचित पुढच्या वेळी खरेदी करताना तुमचा हात आपोआप थांबेल आणि तुम्ही स्वतःला देखील एक प्रश्न विचाराल, मला खरंच याची गरज आहे का? मी फक्त ऑफर पाहून आकर्षित होतोय? आणि हा एक प्रश्न तुम्हाला खर्च हजारो नाही तर लाखो रुपयांनी वाचवू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा, दुकान कितीही मोठं असे आणि कितीही आकर्षक ऑफर असो, तर असे नियंत्रण तुमच्याच हातात आहे आणि हुशार ग्राहक बनणं ही देखील तुमची खरी बचत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.